बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात। संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडी कडे पाठवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात घाव झाल्याने मृत्यू झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलंय। अतिरक्तस्राव झाल्याने संतोष देशमुख यांचा मृत्यू झालाय। छाती, हात, पाय, चेहरा, डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। 8 पानी अहवाल सीआयडी कडे सुपूर्द करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात निर्घृतपणे घाव झाल्याने मृत्यू झाला असल्याचं या शवविच्छेदन अहवालामधून समोर येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उद्धव, नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार शवविच्छेदन अहवाल आता सीआयडी कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। नक्कीच जान्हवी, अत्यंत धक्कादायक आणि निर्घृण पद्धतीचा हा खून प्रकरण संतोष देशमुख यांचं पुढे आलं होतं आणि आता याचा शवविच्छेदन अहवाल जो आहे तो सीआयडी पोलिसांकडे जे आहे ते देण्यात आलेला आहे। ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे जे आहे ते करण्यात आले। मल्टिपल इंजुरी या सगळ्या संदर्भामध्ये शरीरावर झाल्याचं या अहवालामध्ये नमूद आहे। त्याचबरोबर शॉकिंग म्हणजे कुठं ना कुठं इतकी मारहाण बघून त्या संतोष देशमुख यांना धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आले। अनेक जखमा ज्या आहेत ते शरीरावर आढळल्याचं देखील या अहवालामध्ये आपल्याला दिसतंय। एकंदरीत 8 पानाचा हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये मृत्यूचे जे कारण आहे ते कुठं ना कुठं प्राथमिक दृष्ट्या त्यामध्ये त्याला आहे 3 मारहाणीमुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज जो आहे तो या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तरी देखील उर्वरित अहवाल आता यानंतर येणार आहे, कारण की जे ठाम मत जास्त डॉक्टरांचं ते अजूनपर्यंत बनलं नाही। हा प्राथमिक कधीपर्यंत येईल उद्धव, कधीपर्यंत येणार आहे हा फायनल जो रिपोर्ट आहे तो? फायनल रिपोर्ट अनेक डॉक्टर जे आहेत ते, कारण की संवेदनशील हा विषय आहे, अनेक डॉक्टर एकत्र या सगळ्या संदर्भामध्ये एका मतावर आल्यानंतरच तो अहवाल जो आहे तो लवकरात लवकर देण्यात येईल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले। गंभीर हे प्रकरण आहे आणि कुठं ना कुठं याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी देखील डॉक्टर देखील या सगळ्या संदर्भामध्ये कुठली चूक होऊ नये याची काळजी घेतात। त्याच्यामुळे अहवाल जो आहे तो सगळ्या डॉक्टरांना विचारात घेऊन देण्यात येणार असल्याचं आपल्याला कळतंय। धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।